हाय फ्रेंड्स, आज मी खूप खुश आहे। 2 महिन्यापूर्वी एक प्रवासाची सुरुवात केली मी आणि आज मला वाटतं त्या प्रवासाची एक पायरी मी वरती आली आणि याचा खूप आनंद आहे। जेव्हा माझ्या मनात आलं काहीतरी करायला पाहिजे आणि मला ओळखणारे माझ्या जवळच्या लोकांनी काही गोष्टी मला सजेस्ट केल्या होत्या, त्यातली एक गोष्ट ही होती की यूट्यूब चॅनल चालू करण्याविषयीची आणि त्यावर मी थोडासा विचार केला आणि 2 महिन्यापूर्वी आम्ही हे चॅनल चालू केलं आणि ह्यामध्ये मला आता 100 सबस्क्रायबर माझे पूर्ण झाले आणि मी खूप हॅपी आहे। आणि खूप दिवस आम्ही बाहेर पण गेलो नव्हतो, तर म्हटलं चला आज मूड पण छान आहे आणि सुट्टी पण आहे मुलांना, तर आपण मॉलला जाऊया म्हणून मी मॉलला आलो। खरं सांगायचं तर ह्या प्रवासात जेव्हा पहिल्यांदा सुरुवातीला काहीच माहीत नव्हतं की कसं काय असतं, एडिटिंग कसं करायचं, काहीच माहीत नव्हतं। पण हळूहळू त्या गोष्टीत मी स्वतःला नाही का शोध घेत गेले आणि सगळ्या गोष्टी मिळाल्या। आपण म्हणतो ना, इच्छा असेल तिथे मार्ग मिळतो, माझं तसंच काहीसं झालं। पण दोन्ही मुलं लहान असल्यामुळं, एकाचा अभ्यास एक छोटा अजून असल्यामुळं बऱ्याच खूप गोष्टी अशा मनात येऊन गेल्या करायच्या पण नाही करता येत मुलांना ठेवून किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करून। पण फायनली मला आता मार्ग मिळाल्यासारखं वाटतं आणि छान वाटतं जेव्हा आपण एखादी गोष्ट करायला घेतली आणि ती ग्रो होत असेल किंवा त्यामध्ये यश मिळत गेलं तर आनंद होतो। आणि हा मला तुमच्याबरोबर तसा पण शेअर करायचाच होता, तर छान वाटतंय, खूप छान वाटतंय। मला असाच सपोर्ट मिळाला तर मे बी अजून छान ग्रो होईल हा चॅनल आणि काहीतरी करतोय आपण ह्याचं एक समाधान आहे। त्यामुळं बघूया आता पुढे काय काय होतंय। तर आम्ही आलो आता इथे मॉलला, माझ्या घराजवळच आहे, जवळ आहे म्हणजे खूप लांब नाही आहे आणि मुलांना पण खूप दिवस बाहेर मला आणता आलं नाही। आम्ही आलो मॉलमध्ये आल्यावर सम्यक तर अजिबात ऐकत नाही, त्याला काय असं नुसतं खेळायचं असतं, खूप मज्जा करायची असते, मुलांना असं छान वेळ देता येतो। इथे एक छोटा किड झोन त्यांनी चालू केलं आहे, पण त्यामध्ये अशा फार काही ॲक्टिव्हिटी नाही आहेत। वरच्या 2nd फ्लोअरला लहान मुलांसाठी खूप साऱ्या ॲक्टिव्हिटी आहेत आणि तिकडे आता जाऊया आपण, मी तुम्हाला दाखवते हा मॉल। डेबिट कार्ड असतं त्या प्रकारे यांचं प्ले गेमचं एक कार्ड आहे, त्यामध्ये रिचार्ज करावं लागतं आणि मग तुम्ही सगळ्या ह्या ॲक्टिव्हिटी यूज करू शकता। काय त्यांचे मिनिमम चार्जेस असतात ते पे केल्यानंतर ते बॅलन्स करून देतात। आम्ही ह्या कारमध्ये मी आणि सगळे गेलो होतो। ह्या गाड्यांमध्ये ड्राईव्ह करायची मज्जाच वेगळी असते। ह्या गाड्या तिकडच्या तिकडे फिरतात, तिकडच्या तिकडे धक्का लागतो, काय मज्जा येते। तुम्हाला कितीही छान 4 व्हीलर येत असली तरी त्याचा इथे काही तुम्ही उपयोग करू शकत नाही, फक्त फन येतो, मज्जा येते, धडक लागते आणि रिअल लाईफमध्ये आपण त्या गाड्या काय ठोकू नाही शकतो, पण ह्या गेममध्ये धडक लागली तरी माणसं हसतात आणि हा एक मस्त टाइमपासवाली गोष्ट आहे। अशी एक्साइटमेंट येते आतून, बापरे आता भारी आहे। मी आणि सम्यकने खूप एन्जॉय केलं। तुमच्या 4 व्हीलरच्या लायसन्सचं बिसन्सचा काही उपयोग होत नाही, फक्त इथं मज्जा करा, धडक लागली तरी हसा, उठून काय तुम्ही गोंधळ करू शकत नाही। मी आणि सम्यकने खूप एन्जॉय केलं, खूप मज्जा आली आणि आता तिथून बाहेर आलो, तर आता मी छोटूला घेतले आणि सम्यकचे डॅडी बॉलचा गेम खेळतात, खूप मज्जा येते, सगळा थकवा निघून जातो मुलांबरोबर झालं तर। असा एखादा महिन्याचा दिवस काढावा मुलांसाठी। हा बघा छोटू माझा, त्याला बिचारायला काहीच खेळता नाही आलं, आता तो त्या खेळण्याच्या एजमध्ये नाही पण आहे आणि त्यामुळं त्याला घेऊन कोणीतरी आम्ही अल्टरनेट घेतो आणि मग दुसरा सम्यक बरोबर ह्या गेममध्ये पार्टिसिपेट करतो, बस बाकी काय। आणि सम्यकचं मनच नाही भरत, ह्या गेममधून त्या गेममध्ये, त्या गेममधून त्या गेममध्ये। चला आता अजून कुठली ॲक्टिव्हिटी याला सापडली बघूया आपण। खूप सुंदर गेम आहेत ॲक्च्युली, फक्त अगदी छोट्या मुलांसाठी नाहीत,
आता हे VR आहे, VR व्हर्च्युअल रियालिटी. हे जेव्हा व्हिडिओज आपण बघतो ना तेव्हा काही क्षणांसाठी असं वाटतं की आपण ॲक्च्युली त्या काय म्हणू त्या लोकेशनला आहे किंवा त्या सिच्युएशनमध्ये आहे. आणि तसं भारी आहे, तसं भीती पण वाटते. सम्यकला बसायचं करायचं होतं बघायचं, पण सम्यक काय बसला नाही त्यात. मग आम्ही दुसरे एका ठिकाणी आलो. इकडे ना रेसिंग आहे, म्हणजे कार रेस आहेत, बाईकच्या रेस आहेत. आणि तिकडे आता सम्यकला ते रेसिंग करायचा मूड झाला. मग आम्ही त्या सेशनला आलो इकडे. हा बघा माझा छोटू, हा बिचारायलाच फक्त काय खेळायला मला द्यायला मिळालं नाही, कारण काय त्याला घेऊन बसावं लागणार. हे सम्यक आणि दोघं छान बघ. आता ह्याला ही कार रेस मिळाली आहे, मस्त गेम असतो छान. मुलांना असं वाटतं मी खरोखर त्या कारमध्ये बसलोय की काय. आणि हे बघा सम्यक आता कार गेम खेळतोय. मी आणि लाडू आपल्या इकडे उभा राहून त्याला बघत होतो हे दोघं काय खेळतात आहे. सम्यकची एक्साइटमेंट बघा, बापरे बापरे बापरे, खरोखर स्पीड वाढल्यासारखं हा हालत असतो त्या ह्याच्यात. 2-4 दिवस तर त्याच्या डोक्यातून हेच जात नाही मॉलमधून आल्यानंतर. हे छान त्याचं खालचं जे आहे सिस्टम ना ते पण छान हलते, जणू की आपण खरंच एखाद्या गाडीत बसलो आणि ते गाडी हलते असं छान. ते स्टेअरिंग वगैरे मस्त हलत असतं, भारी. सम्यकने तर भारी एन्जॉय केला हे कार रेस. आणि आता आम्ही परत फिरून तिकडेच आलो VRच्या इथे. आणि राजेशनं आता मूड झाला की चला आपण बघूया करून, आणि त्यांना तो एक्सपिरियन्स घ्यायचा होता. तर मला वाटलं काहीतरी बघतील, पण त्यांना हॉरर मूवी बघायची होती त्यामध्ये. आणि फायनली ते आता त्याचे आणि आम्ही त्यांचे एक्सप्रेशन बघतोय ना तर मला खूप हसायला येत होतं. खरं तर ती चेअर पण छान हालते, असं वाटतं की खरोखर आपण त्या ठिकाणी आहोत का, खरोखर भूत आले का, आपल्याला असं काय करतंय का. राजेशचे एक्सप्रेशन बघा खूप छान वाटलं मला त्यांना बघून. मी स्वतः नाही करू शकत कारण मला फार भीती वाटते. आणि त्यांना खरोखर असं नंतर ते सांगत होते मला खरोखर असं वाटतं की समोरून भूत आलं कोणीतरी. मला अशी गुफा आहे आणि पाण्याचं दिसतंय, पाणी आहे, बापरे खूप डेंजर सगळं. ते असे स्वतः एक्सपिरियन्स करत होते, ते हालत होते आणि त्यांच्याकडे बघून आम्ही हसत होतो. खूप मजा आली. आणि हे सगळे गेम्स ॲक्टिव्हिटी झाल्यानंतर आता फायनली सम्यकला भूक लागली आणि आम्ही आता या फूड सेक्शनकडे निघालो. इकडे एक छोट्या मुलांचं सेशन आहे, छोटंसं किड झोन आहे. त्यामध्ये अगदी लहान मुलं म्हणजे माझ्या छोट्या मुलाच्या एजची म्हणजे 1 वर्षापासून ते 3-1 वर्षापर्यंतची मुलं इथं खेळू शकतात. असा एक छोटासा त्यांनी किड झोन केला आहे, पण हा काय राहिला नसता त्यामुळे आम्ही तिकडे गेलोच नाही. आणि आता हे फूड सेशन आहे. इकडे खूप साऱ्या व्हरायटी म्हणजे छोले भटुरेपासून चायनीजचे सगळे आयटम्स मिळतात, चॉकलेट्स छान मिळतात, ब्राउनीज छान मिळतात आणि बऱ्याच गोष्टी आहेत इथे. आता सम्यकला पिझ्झा खायचा होता. सम्यक आणि त्याची डॅडी गेले ऑर्डर द्यायला आणि तोपर्यंत आम्ही दोघं इथे छान गप्पा मारत होतो. ही सगळी ऑर्डर आली, सम्यकने छान मज्जेनं सगळं खाल्लं. आणि आता तुम्हाला मी दाखवते, हे एक सलोन आहे. इकडे ना खूप छान हेअरकट करून मिळतो आणि मी इकडे जेव्हा येते तेव्हा ते करून घेते. तर मला पण आज हेअरकट करायचं होतं, माझे केस खूप रफ झाले होते. मग ते बोलले हेअर वॉश करून घ्यायला लागेल करून. मग मी हेअर वॉश करून पण हा छोटू काय खाली राहत नव्हता, त्याला घेऊनच मला हा हेअरकट करावा लागला. कसा स्ट्रगल असतो ना बायकांचा, बापरे. अजिबात स्पेस वेळ स्वतःसाठीचा सुद्धा वेळ मिळत नाही. आणि तशाच ह्याच्यात मी माझा हेअरकट करून घेतला. म्हटलं चला वेळ मिळालाच आहे तर आता ह्या मुलांना घेऊन का होईना आपण एकदा करूया. फायनली कसरत करत हा हेअरकट कंप्लीट झाला आणि एक मस्त लुक मला मिळाला. हा तात्पुरता असतो, केसाचं जास्त वेळ राहत नाही. मी काय स्ट्रेटनिंग वगैरे नाही केले त्यामुळं, पण छान वाटलं. आणि आम्ही आता घरी निघालो आणि आईस्क्रीम खाल्लं. तर माझा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा, लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.